वाहतूक कोंडीचा राज ठाकरे यांना फटका बसलेला आहे। खालापूर टोल नाक्यावर राज ठाकरे उतरले। वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला त्यांनी मार्ग करून दिला। दरम्यान मनसे स्टाईलने त्यांनी गर्दी बाजूला केल्याचा हा व्हिडिओ आता सध्या चर्चेत आहे। खालापूर टोल नाक्याजवळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी रुग्णवाहिकेला जागा करून दिलेली आहे आणि मनसे स्टाईलने त्यांनी ही जागा करून दिली आहे। खालापूर टोल नाक्यावर राज ठाकरे हे स्वतः खाली उतरले। वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला जाण्यामध्ये मोठी अडचण निर्माण झाली होती। दरम्यान राज ठाकरे यांनी स्वतः खाली उतरत मनसे स्टाईलने इथे वाहतूक कोंडीला उत्तर देत रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिलेला आहे। राज ठाकरे यांच्या संदर्भात महत्त्वाची बातमी समोर येते। खालापूर टोल नाक्याजवळ राज ठाकरे हे उतरले। वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला त्यांनी स्वतः खाली उतरून मार्ग मोकळा करून दिलेला आहे। खालापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। दरम्यान तिथे ऐनवेळी एक रुग्णवाहिका आली। रुग्णवाहिकेला जाण्याचा मार्ग मोकळा होत नव्हता। यावेळेस राज ठाकरे यांनी स्वतः गाडीमधून खाली उतरून मनसे स्टाईलने गर्दी बाजूला केली आणि रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिलाय। खालापूर टोल नाक्याजवळील ही दृश्य आहे। खालापूर टोल नाक्यावर राज ठाकरे यांनी रुग्णवाहिकेला जागा करून दिलेली आहे। गर्दीतून रुग्णवाहिकेला जागा करून दिलेली। वाहतूक कोंडीचा फटका यावेळेस त्यांच्यासोबतच रुग्णवाहिकेलाही बसला होता। रुग्णवाहिकेला मार्ग त्यांनी मोकळा करून दिलेला आहे। यावेळेस ते टोल नाक्यावर असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनाही खडसावत असल्याचं बघायला मिळत आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर जोडले गेलेले आहेत। मनोज, नक्की काय घडलं होतं सविस्तर सांगा। नक्कीच तेजर, आपण बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावरती होते आणि पुण्याचे कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे हे मुंबईच्या दिशेने निघाले असताना खालापूर टोल नाक्यावरती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालं होतं। टोलवरतीही बघितलं तर आपण हे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालं होतं आणि त्यामध्ये आपण बघतो अँब्युलन्स देखील या ट्रॅफिकमध्ये टोलवरती अडकलेली होती आणि आपण बघतो तासोन तास हे टोल भरण्यासाठी गाड्या सगळ्या उभ्या होत्या आणि त्यामध्ये राज ठाकरे देखील मुंबईच्या दिशेने येत असताना राज ठाकरे स्वतः गाडीतून उतरले आणि त्यांनी टोल नाक्यावर जाऊन अँब्युलन्सला पहिलं बाहेर काढलं आणि अँब्युलन्ससाठी जागा करून दिली आणि आपण नंतर जो टोलवरती रांगा होत्या गाड्यांच्या त्या देखील राज ठाकरे यांनी पूर्णपणे तिकडनं स्वतः करून दिला आणि वाहनांना जागा करून दिला। आपण बघितलं तर राज ठाकरे जो मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला होता टोलचा आणि आजच राज ठाकरे आपण खालापूरच्या म्हणजे मुंबईच्या दिशेने येत असताना खालापूर टोल नाक्यावर एवढी गर्दी पाहून राज ठाकरेंनी स्वतः टोलवरती जो गाड्यांची रांग लागलेली ती स्वतः राज ठाकरे यांनी ती सोपी करून दिलेली आहे। त्यामुळे आता कुठेतरी जो रांगा होत्या त्या देखील आता सोप्या झाल्या। पण आता राज ठाकरे या भूमिकेवर आता परत काय आपली भूमिका मांडते हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे। ज्यावेळेस राज ठाकरे हे टोल नाक्यावरील एका कर्मचाऱ्याला खडसावतानाही दिसतात, नक्की काय झालं होतं तेव्हा? नक्कीच आपण बघितलं तर राज ठाकरे यांनी टोलवरती म्हणजे आपलं भूमिका मांडली होती। त्यावरती त्यांनी हे देखील म्हटलं होते जी लाईन आखण्यात आलेली होती 500 मीटर पर्यंतची, त्यावरती जर तुमची त्याच्या पुढे लाईन गेली असता सर्व गाड्या ह्या सोडल्या जातील। पण आपण बघितलं टोल नाक्यावरती सर्वांकडनंही टोल वसुली अद्यापही चालू आहे। त्यामुळे राज ठाकरेंनी जो मुद्दा उपस्थित केला होता टोलवरचा तो कुठेतरी आपण बघितलं तर म्हणजे पूर्णपणे होत नाहीये आणि त्यासाठी राज ठाकरेंनी देखील तिकडचे जे अधिकारी होते त्यांना देखील तिकडे त्यांनी आपल्या शब्दामध्ये बोललं आहे आणि आपण बघितलं तर राज ठाकरेंनी जो टोल नाक्यावरती गर्दी होती ती पूर्णपणे खाली करून टाकलेली आहे आणि त्या गाड्याच्या रांगा लागलेल्या होत्या त्या देखील पूर्णपणे आता सोप्या करून वाहनांना रांगा करून दिलेल्या आहेत। यावेळेस टोल संदर्भात नेहमीच मनसेने आणि अर्थात राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि आता आपण बघितलं की टोल नाक्यावर एक रुग्णवाहिका अडकलेली होती आणि या रुग्णवाहिकेला मोठी अडचण होती ती पुढे जाण्यासाठी आणि राज ठाकरे यांनी मनसे स्टाईलने पुन्हा एकदा खाली उतरून गर्दी बाजूला सारत या रुग्णवाहिकेला जागा करून दिलेली आहे। तर यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे हा टोलचा मुद्दा
धरतील का? टोलचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येईल का? नक्कीच तेजल, आपण बघितलं तर ज्या प्रकारे राज ठाकरे यांनी टोलचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील आश्वासन दिलं होतं राज ठाकरे यांना, आणि आपण बघितलं तर त्यानंतर सर्वत्र ठिकाणी टोल नाक्यावरती सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत. आणि आपण बघितलं तर आज स्वतः राज ठाकरे हे पुण्यावरून मुंबईला येत असताना खालापूर टोल नाक्यावरती मोठ्या प्रमाणात ज्या रांगा लागलेल्या होत्या गाड्यांच्या, त्यामध्ये अँब्युलन्स देखील ही अडकली होती. पण राज ठाकरे यांनी स्वतःहून उतरून त्या अँब्युलन्सला जागा करून दिली. त्यानंतर ज्या रांगा लागलेल्या होत्या गाड्यांच्या, नक्कीच आता यानंतर राज ठाकरे या संदर्भात काय भूमिका घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. खालापूर टोल नाक्याजवळील ही घटना आहे.